नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद, तुमचा फायनान्शियल वाटेवरचा मित्र. या आठवड्याच्या विकली राऊंड ऑफ साठी आपण भेटत आहोत. आजचा विषय आहे कंपनीचे ओनरशिपचे प्रकार आणि त्याचे इम्प्लिकेशन्स. सगळ्यात पहिला ओनरशिपचा प्रकार आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. यामध्ये एक व्यक्ती स्वतः किंवा व्यक्तीचा समूह पूर्णपणे त्या कंपनीचा मालक असतो. त्याचं भांडवल त्याच्यात गुंतलेलं असतं. त्याचा नफा, त्याचं नुकसान तो स्वतः घेत असतो. त्या कंपनीचे जे काही उत्तरदायित्व असतं विविध कायद्यांना, ते व्यक्तिगतरित्या त्याच्यावर येतं. हे झालं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. त्याच्यानंतर दुसरं कंपनी असते लिस्टेड कंपनी, जी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असते. त्या कंपन्यांमध्ये अनेक जण मालक असतात. बाहेरचे गुंतवणूकदार असतात, वित्तीय गुंतवणूकदार असतात, परदेशी वित्त संस्था असतात. मॅक्झिमम त्या व्यक्तीची किंवा व्यक्ती समूहाची मालकी 75% याच्यात असते. ही कंपनी भारतीय शेअर बाजार नियामक मंडळ यांच्या अधीन राहून शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करत असते आणि प्लस त्यांचा जो काय कोर बिझनेस आहे तो देखील करत असते. ही झाली पब्लिक लिमिटेड कंपनी. दुसरी जी कंपनी असते, दुसरी जी ओनरशिपचं पॅटर्न आहे, लिमिटेड लायबिलिटी ओनरशिप असलेले. हे फक्त डॉर्मंट इन्व्हेस्टर्स असतात. हे डे टू डे ऑपरेशन्स मध्ये या लोकांचा काही सहभाग नसतो. यांना फक्त त्यांचे घातलेले भांडवल आणि त्याला मिळणारा परतावा याच्याशी त्यांचं हे असतो, संबंध असतो. डे टू डे ऑपरेशन्सशी त्यांचा काही संबंध नसतो. यामुळे जे काही समजा कायदेशीर इम्प्लिकेशन्स असतात, बऱ्या वाईट चांगल्या वाईट, याच्यामध्ये यांची जबाबदारी फिक्स होताना यांची लायबिलिटी फार कमी असते, कारण की डे टू डे ऑपरेशन्स मध्ये हे नसतात. त्याला LLP म्हणतात, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. चौथा प्रकार आहे ट्रस्ट. ट्रस्ट नुसार एखादा ट्रस्ट फॉर्म करायचा आणि त्या ट्रस्टनी त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं. नंतरचा प्रकार आहे एक होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनी म्हणजे अनेक आपले समजा मोठं कुटुंब आहे, त्या मोठ्या कुटुंबातल्या सर्वांनी येऊन एक प्राईम कंपनी फॉर्म केली आणि त्यांच्या त्या मोठ्या कुटुंबाच्या इतर अनेक बिझनेसमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये या होल्डिंग कंपन्यांच्या मार्फत त्यांची भागीदारी असते आणि त्यांना परतावा होल्डिंग कंपनीला मिळत असतो. आता याच्यात नेमका फरक तो काय, कायद्याच्या दृष्टीने फरक तो काय? तर कायद्याच्या दृष्टीने जर का विचार केला तर ट्रस्ट आणि होल्डिंग कंपनी याला एक प्रकारचं संरक्षण असतं, कारण की हे डायरेक्ट ऑपरेशन्स मध्ये कधीही नसतात. हे लोक हे ऑपरेशन्स मध्ये नसल्यामुळे यांना कायद्याची जी काही जबाबदारी फिक्स होती ती त्यांच्या एम्प्लॉई जे कार्यकारी लोक असतात किंवा जे काही एक्झिक्युटिव्ह लेवलचे लोक असतात त्यांच्यावर फिक्स केली जाते आणि हे त्याच्यापासून थोडेसे कुशनिंग झालेलं असतं. यांना थोडंसं इन्सुलेशन मिळतं. हीच गोष्ट लिमिटेड लायबिलिटी कंपनीमध्ये पण असते. याच्या उलट जर का विचार केला तर प्रायव्हेट कंपनीमध्ये ती 100% पर्सनल लायबिलिटी असते, सिव्हिल पण आणि क्रिमिनल पण. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये तुमचं डायरेक्टर असेल तर तुमच्यावर पण तिची लायबिलिटी पडते आणि मगच या गोष्टी सगळ्या फायनल होतात. अशा वेळेस जर का आपण विचार करायचा ठरवलं की याचा फायदा काय, तर याचा फायदा असा की जे काही लोक असतात हे लोक जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रस्टच्या मार्फत, होल्डिंग कंपनीच्या मार्फत अथवा लिमिटेड लायबिलिटी कंपनीच्या मार्फत जेव्हा इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला एक प्रकारचं कुशनिंग येतं. क्रिमिनल लायबिलिटी, सिव्हिल लायबिलिटी लिमिटेड येते. याच सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या समाजातल्या ज्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतात, या घटनांमध्ये आपल्याला लक्षात येतं की काही लोकांपर्यंत किंवा काही यांच्यापर्यंत सहजासहजी कायद्याचे हात पोहोचत नाहीत. त्याचं कारणच हे आहे की ते डे टू डे एक्झिक्युटिव्ह लेवलच्या डिसिजन्स मध्ये कधीही सामील नसतात. या सगळ्या गोष्टींमुळे जो काही गव्हर्नमेंटचे जे काही इन्व्हेस्टिगेटिव्ह आर्म्स असतात किंवा रेव्हेन्यू इंटेलिजन्सचे आर्म्स असतात किंवा पैशाचे अपहार झाल्यासंबंधीचे तपास असतो किंवा क्रिमिनल तपास असतो, यांच्यामध्ये आता जो काय मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट ज्याच्या शब्दातच आहे की लॉन्ड्री हा शब्द काय आपण कपड्यांसाठी वापरतो की मळलेले कपडे धुवून इस्त्री करून देणारा
जो काय व्यवसाय आहे की जे काही क्रिया आहे त्याला लॉन्ड्रिंग म्हणतो. तेच गोष्ट मनीला जर का अप्लाय केलं तर इलिगल मार्गाने घेतलेली मनी ती जर का लिगल मार्गाने करायची असेल तर ते एका प्रकारे धुवून स्वच्छ करण्यासारखंच आहे, म्हणून त्याला मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट असतं. आता या लोकांपर्यंत जर का कायद्याचे हात जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टीचं प्रोसिड्स यांना मिळाले आहे असं यंत्रणांना सिद्ध करावं लागतं. म्हणजे कसं की हे या जे काही इलिगल वेनी जो काही व्यवहार झालेला आहे त्या व्यवहार जरी पर्सनली ऑपरेटिव्ह लेवलला एक्झिक्युटिव्ह लेवलला या लोकांचा संबंध नसला तरी डिव्हिडंड रूपाने किंवा त्यांच्या लाभांशाच्या रूपाने किंवा त्यांच्या बोनस शेअरच्या रूपाने किंवा व्हॉट एव्हर टँजिबल इनटँजिबल बेनिफिट या लोकांना झालेला असतो. या लोकांना असं जेव्हा सिद्ध होतो की ह्या सगळ्या इलिगल प्रोसिड्स यांच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याचा फायनान्शियल ट्रेल या लोकांपर्यंत आलेला आहे, तेव्हाच हे लोक बुक होतात किंवा सहजासहजी तसे बुक होत नाहीत. तर याला या सगळ्या गोष्टींना आपण एक असं टर्म म्हणतात की शेअर मार्केटच्या भाषेमध्ये किंवा याच्यामध्ये की हे एक फायनान्शियल कॉम्प्लेक्स वेब ऑफ ओनरशिप असते. की एक आपलं ज्याला मकडीचं जाळं आपण म्हणतो किंवा स्पायडर्स वेब म्हणतो, ती वेब कशी एक आपल्याला लवकर लक्षात येत नाही, तो गुंता लवकर लक्षात येत नसतो. त्याच प्रकारे हा एक गुंता असतो की याची ओनरशिप याच्यामध्ये, त्याची ओनरशिप त्याच्यामध्ये, त्याची ओनरशिप त्याच्यामध्ये, याचे प्रोसिड्स या कंपनीमध्ये, त्याचे प्रोसिड्स त्या कंपनीमध्ये. हे फक्त डायरेक्टर लेवललाच, ऑपरेटिव्ह लेवलला दुसरेच लोक, कार्यकारी अधिकार असलेले दुसरेच लोक, हे अशा असल्यामुळे या गोष्टी सगळ्या होतात. आपण आत्ताच जर का रिसेंटचं जर का एक उदाहरण पाहिलं की एक प्रसिद्ध भारताचा उद्योगपती याचं व्यक्तिगत नाव काही गोष्टींमध्ये परदेशातल्या एका व्यवहारामध्ये आलेलं आहे. ते व्यक्तिगत नाव तेव्हाच येतं जेव्हा ऑपरेटिव्ह लेवलला एक्झिक्युटिव्ह लेवलला त्याचं स्वतःचं कुठं सही असेल किंवा त्यांच्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये किंवा त्यांच्या जे काय अधिकार देण्याच्या डेलिगेशन ऑफ पॉवर्स मध्ये तो व्यक्ती स्वतः इन्व्हॉल्ड असेल. असं फार क्वचित घडतं की एखादी कोणची व्यक्ती एकदम इतक्या मोठ्या स्तरावरची, इतक्या मोठ्या स्टेचरची, इतक्या मोठ्या ग्रुपची डिरेक्टली कोणत्या एक्झिक्युटिव्ह लेवलला इन्व्हॉल्ड असेल. त्यांचं हे कॉम्प्लेक्स वेब ऑफ जे काही ओनरशिप असते ते कॉम्प्लेक्स वेब ऑफ ओनरशिप मार्फतच सगळे व्यवहार होत असतात. याचं दुसरं एक कारण आहे, याच्यामध्ये टॅक्स इम्प्लिकेशन्स हा पण एक विषय आहे. भारत हा अत्यंत टॅक्स लावणारा देश आहे. जे काही सुपर रिच लोक किंवा अल्ट्रा रिच लोक आहेत त्यांना साधारण 42 ते 43% टॅक्स पडतो त्यांच्या उत्पन्नांवर. आपल्याकडे इन्कम मिळवण्यावर पण टॅक्स आहे, गमवण्यावर पण इनडायरेक्ट टॅक्स आपण गव्हर्नमेंटला देतच असतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे देखील हे सगळं पॅटर्न या लोकांनी केलेलं असतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण असं करतो की हे लोक परदेशात गेले, काही लोकांनी NRI स्टेटस घेतलं, काही लोकांनी जिथं शून्य टॅक्स आहे किंवा ज्याला आपण मिनिमम टॅक्स म्हणता येईल, दुबई म्हणा किंवा मॉरिशस म्हणा, तिथं हे लोक शिफ्ट झाले. हे सगळे पैसे वाचवण्यासाठी केलेलं असतं, टॅक्स वाचवण्यासाठी केलेलं असतं. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कोणत्या माणसाचं कोणची कल्पेबिलिटी ज्याला म्हणतो, त्याची लायबिलिटी ज्याला म्हणतो, किती असू शकते, किती आहे, याचा अंदाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत, त्या मोठ्या माणसापर्यंत आपल्याला त्या तपास यंत्रणांना पोहोचता येत नाही. यामुळेच हे गोष्टी खूप किचकट असतात. याचा तपास वर्षानुवर्ष चालतो आणि आपण सामान्य आणि या लोकांचे खासियत असते हे कधीही या गोष्टींवर ओपनपणे बोलत नाही. एक श्रीमंत लोकांमध्ये एक टर्म म्हणतात की प्रायव्हसी इज पॉवर. जितक्या गोष्टी प्रायव्हेट ठेवला जाईल, जितक्या गोष्टी हे ठेवल्या जातील, लपून राहतील, तेवढं त्यांचं ऑपरेशन सोपं जातं. हे या न्यायानेच ते सगळे वागत असतात. कारण की अजून एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, इट इज गुड टू बी रिच दॅन टू बी शो टू बी रिच. तुम्ही श्रीमंत असायला पाहिजे, दिसायच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे. या न्यायाने बरेच जण वागत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडासा कल्पना येतो. हे खूप किचकट विषय आहेत. हे टेक्नो कमर्शियल ज्याला आपण फुटप्रिंट्स म्हणतो, या मार्गानेच या सगळ्या गोष्टींचं कळतं. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना या सगळ्या गोष्टींना थोडासा एक फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण विचार करतो. परसेप्टिव्ह व्हॅल्युएशन त्याच्यात असतं. कोणाचं किती चांगलं परसेप्शन आहे यामध्ये या सगळ्या गोष्टींचं कळतं. त्या क्षेत्रातल्या जाणकारांना या गोष्टींची कल्पना असते. आता जसं आपला पॅन नंबर आहे, आधार नंबर आहे, तसं ते कंपन्यांच्या लोकांना DIN नंबर पण येत आहे, आलेला आहे. त्याच्यात डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर आहे.
त्यामुळे किती कंपन्यांवर तुम्ही ऍक्टिव्ह डायरेक्टर किंवा इंडिपेंडंट डायरेक्टर राहू शकतात, याच्यात देखील आता बंधनं आलेले आहेत. हे सगळं एक ट्रान्सपरन्सीच्या कडे आपल्याला जायसाठी असतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक इन्व्हेस्टर म्हणून माहिती असणं गरजेचं आहे, कारण की आपले हार्ड अर्न मनी त्याच्यात इन्व्हॉल्ड असते. करिता हा सगळा प्रपंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्स मध्ये जरूर सांगा, आणि थोडंसं सजग राहा, थोडंसं वाचा. रजिस्ट्रार्स ऑफ कंपनी अफेअर्स या कंपन्यांच्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. कोणत्या कंपनीचे कोण डायरेक्टर्स आहेत, त्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर आहे, त्यांचा कॉम्प्लेक्स वेब ऑफ ओनरशिप कशी आहे याची सगळी माहिती मिळते, आणि मगच आपण आपला निर्णय घ्यायचा असतो. एकदम अलर्ट राहायचं असतं. थँक्यू. हॅव अ गुड वीक अहेड.